जीवनांजली फार्म प्रोड्युसर कंपनीकडनं बोलतो संजय पाटील. आपण आलो आहे एका शेतामध्ये जिथं आपण चंदन फार्मिंग केलेलं आहे. चंदन फार्मिंग हा विषय असा आहे की हे व्यापारी शेती म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामध्ये आपण पारंपरिक शेती करतात. पारंपरिक शेती करत असताना तुम्ही कितीतरी 10%-20% व्यापारी शेती करावी असं आमच्या कंपनीचं एक शेतकऱ्यांना म्हणणं आहे. तर आम्ही इथं निसाणे म्हणून गाव आहे, धरणगाव तालुक्याला, जिल्हा जळगाव पडतो, खानदेशमध्ये, की जिथं आम्ही निंबूमध्ये आंतरपीक म्हणून लाल चंदनाची लागवड केलेली आहे. लागवडीला सरासरी 9 महिने झालेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की निंबूनी पण लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाल चंदन पण लागवड केलेलं आहे. तर याच्यामध्ये साधारण असं आहे की 20 ते 25 वर्षापर्यंत निंबूची बाग चालते. सरासरी 15 वर्षापर्यंत तुमचं लाल चंदन निघून जातं. त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कुठंतरी तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही 10%-20% व्यापारी शेती करावी असं आमच्या कंपनी तुम्हाला विनंती करते. तर आम्ही आता ज्या शेतामध्ये आहोत हे रावसाहेब पाटील निसाणे या गावातील शेतकरी आहेत. सदर तुम्ही हा जो प्लॉट पाहत आहात हा 2.5 एकरमध्ये लागवड केलेली आहे. 2.5 एकरमध्ये हे चंदनाची लागवड करायला सरासरी 9 महिने झालेले आहेत. तर याला रब्बी हंगाम निघाल्यानंतर आता पहिल्यांदाच पाणी दिलं गेलेलं आहे. आतापर्यंत त्याला पाण्याची सोय नव्हती केलेली. तुम्हाला जर चंदन शेती करायची असेल तर आम्ही चंदन शेतीमध्ये तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की चंदन शेती लागवड केल्यानंतर जमीन ही ब्लॉक केली होऊन जाते किंवा आपल्याला त्या जमिनीमधून उत्पन्न मिळणार नाही. 15 वर्षापर्यंत आपण जमिनीमधून काही घेऊ शकत नाही. तर आम्ही त्यामध्ये तुम्हाला फळबाग जे असतं आंतरपिका म्हणून तुम्हाला आम्ही चंदन लागवड करून देतो. याच्यासाठी मार्गदर्शन आम्ही करतो. तर लागवडीपासून तर विक्रीपर्यंतचं मार्गदर्शन कंपनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करते. त्याच्यानंतर जे आता इथं तुम्ही पाहताय या शेतामध्ये जसं निंबू लागवड केलेली आहे. निंबू हा 4थ्या ते 5व्या वर्षापासून उत्पन्नासाठी सुरू होऊन जातो. 4थ्या-5व्या वर्षानंतर तुम्हाला निंबू हा सतत 15 ते 20 वर्षापर्यंत प्रोडक्शन देत असतो. तर त्यामध्येच तुम्हाला चंदन हे 15 वर्षामध्ये मॅच्युअर होऊन जातं. म्हणजे तुम्हाला चंदनाचाही बेनिफिट भेटून जातो आणि दरवर्षी तुम्हाला निंबूचंही तुम्हाला एक आर्थिक मदत होऊन जाते. अशा प्रकारे आमची कंपनी तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन करणार. तर आता जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉल करावा. नमस्कार.